नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज जन जन की आवाज़। मैं विजय खौसे। हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें। तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद। सर्वांना जिंदाबाद। माझी भारत जोडो अभियानाचे साथी आपल्याशी आता बोललेच आहेत की भारत जोडो अभियानाची नेमकी काय भूमिका आहे आणि भारत जोडो अभियान जे समविचारी संस्था संघटना कार्यकर्त्यांचं मिळून बनलेलं आहे, ज्यांनी या वेळेला निवडणुकीमध्ये काम करण्याचं ठरवलं आहे। आत्तापर्यंतच्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये कधीही चळवळीतले कार्यकर्ते उतरले नव्हते, हस्तक्षेप केला नाही, परंतु या वेळेला आम्हाला संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला असं वाटतं की ही जी हुकुमशाही सरकार आहे त्याच्या विरोधात आपल्याला काम करणं आवश्यक आहे। म्हणून संपूर्ण देशभरामध्ये भारत जोडो अभियानाची जे कार्यकर्ते तयार झाले आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही वेगवेगळ्या जे 48 मतदारसंघ आहे त्यामधून 23 मतदारसंघ निवडले आहे जिथे आम्हाला जास्त कामाची गरज वाटते आणि भाजपला अनुकूल अशी जी परिस्थिती आहे तिथे आम्हाला जास्त काम करायची गरज वाटते। आम्ही भारत जोडोच्या अभियानाच्या वतीने इंडिया आघाडीला समर्थन करण्याचं ठरवलं आहे। रामटेकला माझी साथी प्रज्वला तट्टे ही आपल्याशी बोलली आहे। इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना आम्ही समर्थन दिलेले आहे, त्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत। मागच्या 8 महिन्यापासून आमचं सतत काम सुरू आहे। नागपूरला आमची टीम आहे, सुषमा भड, विजय ओरके, हांडेकर हे सगळेच जण आहेत जे मेहनत घेत आहेत। चंद्रपूरला पण या आजच्या दिवशी मीटिंग आहे, प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे, यवतमाळला आहे, वर्ध्याला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। आमचा इंडिया आघाडीला पाठिंबा आम्ही जाहीर करत आहोत। आमच्या भारत जोडो अभियानाच्या टीमनी जुलैपासून कामाला सुरुवात केली आणि तिथून जळगावला जे एक मोठं संमेलन झालं तिथून आमची काम सुरू झाली। वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यकर्ते तयार केले, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं, मतदार यादीमध्ये नाव कसं नोंदवून घ्यायचं इथपासून ते जनतेमध्ये जाऊन त्यांची जी मुद्दे आहेत ते आपल्याला कसे मांडता येईल, ते पुढे कसे आणता येईल इथपर्यंत आम्ही काम केलेलं आहे। मी आता मागच्या 6-7 दिवसापासून रामटेकच्या वेगवेगळ्या उमरेड विधानसभेच्या टॉप प्रायोरिटी बूथ्स आम्ही जे निवडलेले आहे तिथल्या गावांमध्ये जात आहे। प्रज्वलाताई अनेक गावांमध्ये गेलेल्या, आम्ही खूप गावांमध्ये फिरलो। आपण आमचं ते पत्रक बघितलं असेल, जादूगाराचा 9 अंकी खेळ, हे पत्रक आम्ही लोकांमध्ये दिली, जनजागृती केली, कार्यकर्ते तयार केले आणि आम्ही कामाला लागलो आहोत। आमच्या नागपूरची टीमनी खूप मोठं काम केलेलं आहे, हे सतत वस्तीमध्ये फिरले, यांनी विजयजींनी आरोपपत्र तयार केलं, असं आम्ही सतत कामाला लागलो। आमचा हाच उद्देश आहे की हे जी सरकार आहे जी श्रमिक, मजूर, कष्टकरी, शेतकरी, महिला, अल्पसंख्याक, आदिवासी सर्वांच्या विरोधामध्ये आहे आणि मुद्दे आपल्याला आता सांगितलेच आहेत, त्याला नव्याने मला सांगायला नको, आपल्याला सर्वांना माहिती आहे। 5 लाख जास्त मतांनी निवडून येण्याचा दावा केलेला आहे। शेवटी तुमचं संघटन मोठ्या प्रमाणात काम करत आहे, काय फरक पडेल तुमच्या संघटनेत? त्यांनी जर असं म्हटलं आहे तर ऐका ना, त्यांनी असं म्हटलं आहे तर मग ते मत मागायला गल्ली गल्लीमध्ये का फिरत आहे, त्यांना का जावं लागत आहे? त्यांना भीती वाटते यावेळेला, कारण यावेळची जी निवडणूक आहे ती भाजप वर्सेस जनता अशी निवडणूक आहे। जनता यावेळेला, जनतेचा आक्रोश आहे भाजप विरोधामध्ये, देश वाचवायचा असं जनतेला वाटत आहे। तुम्ही आता जे म्हटलं की तुम्ही रामटेक क्षेत्रामध्ये काम करत आहे, फिरत आहे, तर रश्मी बर्वे ह्या ज्या होत्या त्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, बरोबर, 2.5 वर्ष त्यांनी अध्यक्षपद भूषवलं, बरोबर। त्यानंतर त्यांना जिल्ह्यामधलं कुठलं गाव कोणत्या ह्याच्यामध्ये आहे, कोणत्या विधानसभामध्ये किंवा त्यांच्या क्षेत्राचं नाव सुद्धा माहिती नाही
आणि तुम्ही त्यांनाच परत सपोर्ट नाही नाही, तुम्ही चुकीचं बोलताय, हे बरोबर नाही आहे. कारण आम्ही प्रज्वला आणि आम्ही फिरलो आहोत त्यांच्याबरोबर. त्यांच्या सपोर्ट मध्ये सगळी गावं आहेत, महिला आहे, लोक आहेत, त्या फिरतायत गावांमध्ये, त्यांना ओळखतात लोक. तुमचं काय, तुमची माहिती काहीतरी चुकीची. नाही नाही, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती आहे. मीनाताई, माझा एक प्रश्न आहे. आता तुम्ही जे म्हणाले की विकास, मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. बोला. नागपूर ठीक आहे, पण तुम्हाला असं वाटतं की ताजाबादचा विकास झाला आहे का? कारण तुम्ही त्या क्षेत्राला बिलॉंग करता, तर तुम्हाला तुमच्याकडनं हे अपेक्षित आहे. बघा, विकासची परिभाषा आमची अशी आहे की व्यक्तीचा विकास व्हायला पाहिजे. जर तुम्ही व्यक्तीची दुकानं तोडता, त्यांची घरं तोडता, ते जे काही आपले रोजी करण्यासाठी जी काही दुकानं लावतात, ती दुकानं अतिक्रमणच्या नावाखाली त्यांना तोडता, रोजगार त्यांना मिळत नाही, याला विकास म्हणता येत नाही. मोठा ताजबागमध्ये ब्युटिफिकेशनसाठी करोडो रुपये येतो, गडकरी साहेब तिथे येतात, परंतु झोपडपट्टीची काय अवस्था आहे ती तुम्ही बघा ना. थोडंसं जरी पाऊस आला तरी घरांमध्ये पाऊस शिरतो, नालीचं पाणी त्या घरांमध्ये येतं, तिथे गटर लाईनची व्यवस्था बरोबर नाही आहे, रस्ते व्यवस्थित नाही आहे, एक चांगला दवाखाना नाही आहे, सरकारी शाळांची काय अवस्था आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे वस्तीतले लोक किती दरिद्रीमध्ये राहतात, त्यांना रोजगार नाही आहे, ते बिचारी उपाशी राहतात, कुठल्या अवस्थेमध्ये राहतात. स्वच्छतेचा प्रश्न आहे, सफाई, तिथे कचऱ्याची गाडी येत नाही, 10-10 दिवस गाडी येत नाही, गडर सगळे भरलेले आहेत, रस्ते खराब आहे, याला विकास म्हणता येईल का? मीनाताई, तुमचं असं म्हणणं दिया तले अंधेर आहे का? म्हणजे तिकडे त्या भागात जे दिसते सौंदर्यीकरण, पण पाठीमागचा जो आहे तिथपर्यंत विकास नाही पोहोचला, असं तुमचं म्हणणं आहे? विकास नाहीच पोहोचला. आपल्याकडे किती झोपडपट्ट्या विजय ओरकेंनी आपल्याला सांगितलं आहे. तर यांना झोपडपट्ट्यांना बघा ना, तिथलं चित्र पहा ना. विकास कसं म्हणता येईल? सिमेंटचे रस्ते आपण खाणार नाही आहोत, चालणार आहोत, पण लोकांना जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, शिक्षण, रोजगार, आरोग्य, नोकऱ्या, हे सगळे कुठे आहे? तो मॅडम, हा, तो सगळा श्रीमंतांसाठी आहे, श्रीमंतांसाठी आहे. एक मिनिट, तो श्रीमंतांसाठी आहे. खूप झालं तर वरिष्ठ मध्यम वर्गासाठी आहे. कोण मुंबईला जातो रोज? कोण जाऊ शकतो? आणि या सिमेंटच्या रस्त्याने त्यामुळे किती रोजगार मिळालेला आहे हा दुसरा प्रश्न आहे. जर रोजगारभिमुख विकास नसेल तर तो कुचकामी आहे, काहीच कामाचा नाही. हे म्हणणं आहे, समृद्धी महामार्ग हा माणसांनी प्रवास करण्यासाठी नाही बनलेला आहे. तिकडे गडचिरोली आणि त्या भागात ज्या कोल माइन्स आहे, तिथून जो कोळसा काढला जाणार, तो तिथून माइन टू शिप, आणि तिथून शिपमधून जे बाहेरून अन्न, धान्य, तेल, अदानी जे मलेशियातून तेल आणतो, फॉर्च्यून तेल, ते शिप टू माउथ पोचवण्यासाठी तो रस्ता आहे. तो काही माणसांच्या येण्या जाण्यासाठी नाही, तो माल वाहतुकीसाठी आणि अदानी, अंबानी ह्या कॉर्पोरेटसाठी माल वाहतूक करण्यासाठी तो रस्ता बनलेला आहे. आपल्याला हे भूलथाप दिली गेली की तुम्हाला लवकर पोचवण्यासाठी तो रस्ता बनलाय, त्याच्यासाठी या रस्त्याची काहीच गरज नव्हती. ओबीसीचं तुम्ही नेतृत्व करता, पण ओबीसीची बांधव यावेळेस गडकरी साहेबांच्या पाठीमागे आहे. नाही, यावेळेस ओबीसी बांधव थोडेफार असतील, परंतु राहुलजींनी जे आम्हाला गॅरंटी दिली आहे आणि त्यांनी आता नाही गॅरंटी त्यांचं प्रकाशित झालेलं आहे, त्याच्यामध्ये ओबीसी जात आणि जनगणना करण्याचं त्यांनी ते करणार आहे त्यांची सत्ता आल्यानंतर. आणि जात आणि जनगणना हा ओबीसीच्या विकासाचा एकमेव मार्ग आहे. म्हणून जे सरकार, जो व्यक्ती, जे सत्ता पक्षातला जो व्यक्ती आम्हाला त्याचं हमी देतो आहे, त्याच्या पाठीशी ओबीसीने उभं राहावं असं मी आवाहन करते. म्हणून इंडिया विकास आघाडीवर मी ओबीसी म्हणून जोडली आहे. पण त्यांनी अजूनपर्यंत अशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ओबीसीला असं आवाहन नाही केलंय. नाही, वेळोवेळी केलेलं आव्हान आणि अनेक याच्यातून सांगितलं गेलेलं आहे. परंतु कसं आहे की जे लोक काही अशा मानसिकतेचे आहे की जे बीजेपी सोबत काही ओबीसी जुळलेले असतील, पण त्यांचं प्रमाण म्हणजे आता त्यांना पण जेव्हा लक्षात येईल की आपला विकास कशाचा आहे, आम्ही सातत्याने जनजागृती ओबीसी मध्ये करतोच आहे, त्याच्यामुळं आज त्यांना कळायला लागलं की ओबीसीची जात आणि जनगणना ही इंडिया विकास आघाडी करणार आहे. म्हणून आपण त्यांना मतदान केलं. या मताचे पण अनेक ओबीसी ओबीसींना मी ओबीसीला हेच आवाहन करू इच्छिते की आजपर्यंत ओबीसीची जात आणि जनगणना न झाल्यामुळे त्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय कुठलाच शैक्षणिक कुठलाच विकास झालेला नाहीये.
ओबीसीची जातनिहाय जनगणना करणाऱ्या पक्षालाच किंवा ज्या राहुलजींनी हे त्यांनी आश्वासन दिलं नव्हे तर ते करणार आहे, म्हणून इंडिया विकास आघाडीला मतदान करावं आणि आपल्या ओबीसीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी सर्व ओबीसींना हे आवाहन करते की इंडिया आघाडीलाच आपण मतदान केलं पाहिजे. सर्व सामाजिक संघटना एकवटल्या असल्यामुळं ही ताकद म्हणजे न भूतो न भविष्य. मुस्लिम समुदायाला साथ घालत आहे आतापर्यंत. आणि ताजबागचा तुम्ही जो प्रश्न विचारलेला होता तो तुम्ही सगळ्यांनी जाऊन पहा तिथे की स्टेडियम किती दिवसापासून अर्धवट तिथे सोडलेला आहे. अर्धवट सोडलेलं आहे ते स्टेडियम. त्याच्यामुळे मुस्लिम वस्त्यांचा विकास त्यांनी केलेलाच नाही आहे आणि तिथे ज्या काही सोयी त्यांनी दिल्या त्याही अर्धवट सोडलेल्या आहेत. आता जर तुम्ही ओबीसी बद्दल म्हटलं की ओबीसीचा पाठिंबा नाही, तर आमची ओबीसी संघटना सगळ्यांनी नीट ऐकून घ्या की ओबीसी संघटना जेव्हा अस्तित्वात आली, जेव्हा आम्ही तयार केली, तेव्हा राजकारणाचे जोडे बाहेर ठेवूनच बनलेली आमची संघटना आहे. तेव्हा आम्ही कुठल्याही आमच्या ओबीसी मध्ये जे लोक येतात त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारचं प्रेशर टाकू शकत नाही. पण मी एवढं दाव्याने तुम्हाला सांगू शकते की मोर दॅन 70% लोक हे आमचे इंडिया आघाडीचेच आहेत आणि आम्ही त्यांना नक्कीच सपोर्ट करू. आणि आमच्या या मागण्या ज्या असतात ओबीसीच्या या संविधानिक असतात आणि या संविधानिक मागण्या या कोणीही टाळू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी कुठेही म्हणजे बीजेपी सरकारचे आम्हाला भूलथापा देत गेलं, आणखी आम्हाला त्यांनी कागदोपत्रीचे निर्णय घेत गेले, याला आम्ही न जुमानता आता पुढे आमचा आवाज हा जनतेसमोर पसरवू आणि सगळ्यांना पुन्हा पुन्हा आवाहन करू की यावेळेस आपल्याला सत्ता पालट करणं आवश्यक आहे. सत्ता जर पालट झाली नाही तर ही लोकशाहीची समाप्तीची वेळ आहे आणि हुकुमशाही येईल आणि आम्हालाच नाही तर सर्व जनसामान्यांना पुढे बोलायचा अधिकार राहणार नाही. कालच तुम्ही बघितलं असेल की महिलांवर इतके घाणेरड्या शब्दात चंद्रपूरला जे वाक्य बोलण्यात आलं, तिथे मोदी सारखा माणूस म्हणजे तुम्ही प्रधानमंत्री आहे, तुमच्या समोर तुमच्या पक्षाचे नेते जर स्त्रियांबद्दल जर असे बोलत असतील आणि तुमचा पक्ष चुपचाप राहत असेल तर यावेळेस आम्ही कदापिही चूप राहणार नाही. कालच नाना भाऊंवर म्हणजे आता मीडिया खूप पुरपिडून सांगत आहे कारण मीडिया विकला गेला आहे, हा माझा प्रत्यक्ष त्याच्यावर म्हणजे काय म्हणतात आरोप आहे. कारण जेव्हा नाना भाऊ चहा प्यायला उतरले होते तेव्हा त्यांच्या गाडीला टोच मारली. शरम असू द्या तुमच्या म्हणजे मीडियावाल्यांनी दाखवताना की ते चहा प्यायला उतरले होते तेव्हा अशी कशी ट्रक मारते हो आमच्याच गाड्यांना. काल पुन्हा सगळ्यात लांछनीय गोष्ट आहे की प्रत्येक वेळा स्त्रीवर आघात करतात. कालपर्यंत तुम्ही सगळे एक राहता, एका ताटात बसता आणि जेव्हा तुम्हाला वेळ येते तेव्हा पहिलं वाक्य तुमच्या तोंडून निघते, पाहिली चायपी कशी आहे, पाहिली चायपू कशी आहे, यावर पहिले तुमच्या मीडियाने प्रकाश टाकायला पाहिजे. चित्र वाघने सुद्धा नाना भाऊवर खूप मोठं बयान केलेलं आहे की नाना भाऊ लफडेबाज आहे. चित्र वाघ ही किती लफडेबाज आहे पहिले तुम्ही कळायला पाहिजे. प्रत्येक पुरुषावर बाईने हे करणं किंवा पुरुषावर बाईने करणं किंवा बाईने पुरुषावर करणं हे तर लांछनीय गोष्ट आहे. आता चित्रवाद ज्या बोलल्या असतील त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल कदाचित किंवा आता आम्ही एकमेकांवर त्यांनी काय बोललं म्हणून आम्ही काय बोललं असं करण्यात काही अर्थ राहणार नाही. त्याचा ठोंबरे तुषार ठोंबरे हे रामटेकचे निवडणूक अधिकारी आहेत, मुख्य अधिकारी, त्यांना आम्ही निवेदन दिलं. त्यांनी एकेका नंबरवर जी लिस्ट दिली आम्ही 8196 नंबर्सची एकेका नंबरवर कॉल करून त्यांना विचारलं की तुम्हाला इथं राहायचं आहे का नागपुरात राहायचं आहे, म्हणजे मानाडोंगरीत राहायचं आहे की नागपुरात राहायचं आहे, मानाडोंगरीत राहायचं आहे का वर्ध्यात राहायचं आहे. आणि असे जवळपास 3000च्या वर डिलीट झाले, पुष्कळशे डिलीट झाले. डिलीट झाल्यामुळेच नवीन ऍड पण झाले. आणि नागपूरमध्ये काय झालं नागपूरमध्ये नाही त्याचा आम्ही डाटा काढला नाही, किती बोगस वोटर्स आहेत त्याचा डाटा आम्ही काढला नाही, पण आम्ही ऍड केले. डिलिशन पण बऱ्याच ठिकाणी भरपूर डिलिशन्स केले.